तुम्ही कधी विचार केला आहे का? काही स्वप्नांना इतकी मोठी किंमत का मोजावी लागते? हा प्रवास आहे मेघाचा. एका साध्या घरात वाढलेल्या पण असामान्य स्वप्न पाहणाऱ्या मुलीचा. जर तुमच्याही मनात एखादं स्वप्न अजून जिवंत असेल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित ही कथा तुमच्यात झोपलेली ताकद जागी करेल. रात्री उशिरा सगळे झोपलेले असताना एक खोली मात्र जागी असायची. त्या खोलीत दिवा का पेटलेला असायचा? त्या टेबलाजवळ बसून पुस्तकात डोळे खुपसलेली ती मुलगी इतकी झगडत का असायची? ती होती मेघा. घरात 2 भाऊ होते. दोघांनाही शहरात चांगल्या कॉलेजमध्ये शिकायला पाठवलं गेलं होतं. पण मेघासाठी वेगळीच चर्चा सुरू होती. मुलीचं लग्न आधी करूया, पुढे शिकायचं असेल तर बघू, असं का म्हणलं गेलं? तिची स्वप्न कमी होती का? तिची बुद्धिमत्ता कमी होती का? मेघा अभ्यासात नेहमी पहिली यायची. शिक्षक म्हणायचे, ही मुलगी खूप पुढे जाईल. मग तिच्या वाट्याला अट का आली? घरात लग्नाची बोलणी सुरू झाली. पाहुणे येऊ लागले. मेघा शांत होती, पण तिच्या मनात प्रश्नांचा जाळ पेटलेला होता. लग्न झाल्यावर खरंच तिला शिकता येणार होतं का? की ते फक्त एक गोड वचन होतं? तरीही तिने होकार दिला. पण तिच्या मनात एक निश्चय जन्म घेत होता. लग्नानंतर काही दिवस सगळं सुरळीत होतं. मग हळूहळू वाक्य बदललं. आधी घर सांभाळ, मग अभ्यास. दिवस गेले, महिने गेले, पुस्तक कपाटात बंद राहिलं. तिच्या भावांच्या हातात पदवी येत होती आणि मेघाच्या हातात स्वयंपाकघराची जबाबदारी वाढत होती. हीच तिची मर्यादा होती का? एका रात्री ती छतावर उभी होती, आकाशाकडे पाहत. मी हार मानणार आहे का? माझं स्वप्न एवढंच होतं का? तिच्या हातात जुनी वही सापडली. त्या वहीत शिक्षकांनी लिहिलेलं वाक्य चमकत होतं. मेघा, तू खूप पुढे जाशील. ते शब्द तिच्या मनात ठिणगी ठरले. दुसऱ्या दिवसापासून काहीतरी बदललं. कोणालाही न सांगता तिने ऑनलाईन फॉर्म भरला. सगळे झोपल्यावर ती अभ्यास करू लागली. थकवा होता, पण आशा जिवंत होती. तिला थांबवलं जाईल का? तिचं गुपित उघड होईल का? तरीही ती थांबली नाही. परीक्षेचा निकाल लागला. त्या दिवशी घरात तणाव होता. ती उत्तीर्ण झाली होती, पण आनंदाऐवजी प्रश्न उभे राहिले. हे आमच्यापासून लपवून केलंस? मेघा प्रथमच ठाम उभी राहिली. तिने शांत पण ठोस आवाजात सांगितलं, मी फक्त माझं स्वप्न जिवंत ठेवलं आहे. क्षणभर घरात शांतता पसरली. तिचा नवरा पुढे आला. त्याने तिच्या डोळ्यात पाहून म्हणलं, तू इतकी झगडतीयस हे मला माहीत नव्हतं. मी तुझ्या बाजूने आहे. तो क्षण ट्विस्ट ठरला. विरोध हळूहळू समजुतीत बदलू लागला. मेघा पुढे शिकली, दिवस रात्र मेहनत केली. संघर्ष तिचा शत्रू नव्हता, तोच तिचा शिक्षक बनला. काही वर्षांनी ती स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाली. आज ती अधिकारी आहे. ज्या घरात तिला थांबवलं जात होतं, तिथेच आज तिचा सन्मान होतो. तिला थांबवणारेच आज तिच्या यशाची कथा सांगतात. मग प्रश्न उरतो, अडथळे खरंच आपल्याला थांबवतात का? नाही. अडथळे आपल्याला मजबूत करतात. स्वप्न पाहणं चुकीचं नाही. स्वप्नांसाठी उभं राहणं स्वार्थीपणा नाही. संघर्ष हा शेवट नसतो, तो सुरुवात असतो. जर तुमच्याही आयुष्यात कोणी तुम्हाला थांबवत असेल तर लक्षात ठेवा, परवानगीची वाट पाहू नका. तयारी सुरू करा. तुमची कथा अजून संपलेली नाही.
जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढची प्रेरणादायी कथा चुकवू नका, कारण कदाचित पुढची कथा तुमच्याच आयुष्याशी जोडलेली असेल.